नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठी राबवली जात असलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेअंतर्गत पात्र झालेले बरेच कर्जदार शेतकरी हे मयत आहेत किंवा काही शेतकरी वयस्कर आहेत, त्यांचे बोटाचे ठसे येत नाहीत, ठसे घेणे शक्य नाही। मग अशा शेतकऱ्यांची KYC कशी करायची किंवा त्यांना कर्जमाफीचा लाभ कसा द्यायचा याच्या संदर्भातील GR हा सहकार विभागाकडून काढण्यात आलेला आहे। याच्याच माध्यमातून आज आपण या दोन्ही प्रक्रिया कशा पार पाडल्या जाणार आहेत हे थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। मयत कर्जदाराचे जे काही वारस असतील त्यांची कागदपत्रे घ्यायची आणि वारसाची नोंद केली जाईल। मग आता हे किती वारस लावले जातील, वारसाची KYC कशी करायची, त्यांना फार्मर ID लागेल का, हे सुद्धा या GR मध्ये स्पष्ट सांगितलेले आहे। मित्रांनो, जे कोणी शेतकरी मयत झालेले असतील या मयत शेतकऱ्यांची बँकेच्या प्रचलित धोरणानुसार वारसाची नोंद अधिकृत घ्यावी लागणार आहे। म्हणजे याच्यासाठीचा जो काही वारसाचा ठराव असेल, वारसासाठीचा जो काही अर्ज असेल तो अर्ज करून त्या वारसाची नोंद घ्यावी लागणार आहे। वारसाचं आधार प्रमाणीकरण करण्यासाठी जास्तीत जास्त 6 वारसाची नोंद याच्यासोबत केली जाऊ शकते आणि जर त्या कर्ज खात्याला एकच वारस असेल तर त्या वारसाचं एक शपथपत्र जोडावं लागणार आहे आणि त्या वारसाच्या आधारानुसार त्या मयत कर्जदार शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाणार आहे। आता याच्यामध्ये जे काही वारस असतील त्या वारसाच्या फार्मर ID असणं बंधनकारक आहे। म्हणजे फार्मर IDच्या आधारेच पुढे त्या वारसाची KYC केली जाणार आहे आणि अशा या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला KYC करता येणार आहे। जर वारसदार इन्कम टॅक्स पे असेल किंवा शासकीय निमशासकीय सेवेमध्ये असेल किंवा निवृत्त वेतनधारक असेल तर अशा वारसाला या ठिकाणी या योजनेच्या लाभासाठी अपात्र केलं जाणार आहे। म्हणजे ज्या पद्धतीने इन्कम टॅक्स पे योजनेच्या लाभासाठी अपात्र आहेत त्याचप्रमाणे वारससुद्धा या कॅटेगरीमध्ये असेल तर हे कर्ज खातं अपात्र केलं जातं। आणि याच्यामध्ये दुसरं म्हणजे वयस्कर शेतकरी किंवा इतर काही कारणास्तव अंगठ्याचे ठसे किंवा बोटाचे ठसे न येणारे शेतकरी, अशा शेतकऱ्यांच्या प्रक्रिया तहसील कार्यालयामध्ये किंवा सहाय्यक उपनिबंधक कार्यालयामध्ये आपल्याला एक अर्ज द्यायचा असतो किंवा KYC करत असताना तुम्हाला जे काही आपले सरकार सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी सुद्धा या प्रक्रिया पार पाडल्या जाऊ शकतात किंवा तिथं पण ऑप्शन आहे। GR नुसार जे कर्जदार शेतकरी आहेत, कर्जदाराला बोटाचे ठसे 3 वेळा लावण्याचा प्रयत्न करायचा आहे। 3 वेळा प्रयत्न केल्याच्या नंतर अनेबल टू ऑथेंटिकेट म्हणजे व्हेरिफिकेशन करणं शक्य झालं नाही, असा 3 वेळेस एरर आल्यानंतर त्या केंद्र चालकाच्या माध्यमातून प्रमाणीकरण शक्य नाही, अर्थात KYC नॉट पॉसिबल असं ऑप्शन आहे। त्या ऑप्शनवरती क्लिक करून केंद्र चालकानं स्वतःच्या बोटाचे ठसे देऊन आपलं स्वतःचं प्रमाणीकरण करायचं आहे आणि तक्रार ही ऑनलाईन तालुकास्तरीय समितीकडे वर्ग केली जाणार आहे। म्हणजे ज्यावेळेस आपले सरकार सेवा केंद्रावरती बोटाचे ठसे येत नाहीत म्हणून आपले सरकार सेवा केंद्र चालक त्यावेळी त्याची स्वतःची KYC करणार आणि कर्ज खातं ऑटोमॅटिक तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे जाणार आहे। त्याच्यानंतर तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला त्याच्या संबंधित एक विहित नमुन्यातील अर्ज किंवा डायरेक्टली तक्रार त्या ठिकाणी केली जाणार आहे। तुमचं त्या यादीमध्ये नाव येणार आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपली ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक आणि 7/12 हे घेऊन तहसील कार्यालयामध्ये संबंधित व्यक्तीची ओळख निश्चित करण्यासाठी जावे लागणार आहे। त्यानंतर ती तक्रार मान्य केली जाईल आणि तक्रार मान्य केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये कर्जमुक्तीची जे काही लाभ आहे त्या लाभाची रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा केली जाईल। म्हणजे ते व्हेरिफिकेशन तहसीलदाराच्या माध्यमातून पूर्ण केलं जाणार आहे आणि ताबडतोब तुमच्या खात्यामध्ये या कर्जमाफीची रक्कम अदा केली जाणार आहे। अशा प्रकारच्या दोन्ही महत्त्वाच्या अशा SOP आहेत, एक वयस्कर शेतकऱ्यांसाठीची आणि एक मयत कर्जदार शेतकऱ्यांसाठीची। मित्रांनो, अशा प्रकारची एक माहिती होती जी महत्त्वाची होती, जे आपणास नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।